आयटी कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचा पोलिसांनी कसा भांडाफोड केलाय त्याची इनसाइड स्टोरी साम टीव्हीच्या हाती लागली आहे। नाशिकमधील कंपनीत हा प्रकार घडत असल्याचं समोर येताच पोलिसांनी अंडरकव्हर ऑपरेशन राबवलंय। तर पोलिसांनी हे स्टिंग ऑपरेशन कसं केलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आयटी कंपनी विरोधात तक्रार येताच 7 महिला पोलिसांची स्पेशल टीम नेमली गेली। महिला पोलिसांची आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात कंपनीत एंट्री झाली। मीटिंग दरम्यान आरोपींचं अश्लील वर्तन पोलिसांना दिसलं आणि तडक पोलिसांनी कारवाई केली। 40हून अधिक सीसीटीव्ही फुटेज आणि इतर डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले। पोलिसांच्या या कारवाईमुळे नामांकित आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा भांडाफोड झालाय।